आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. आजच्या उल्हासनगर महानगरपालिका या महानगर क्षेत्रातील शिवसेना कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित माझे सहकारी गुरुनाथ खोत, संजय सावंत, बोडारे, इतर सर्व व्यासपीठावरील शिवसेना, महिला आघाडी, युवा सेना या सर्व संघटनांचे पदाधिकारी आणि सभागृहात उपस्थित सर्व शिवसेना, महिला आघाडी, युवा सेना या संघटनांचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते, शिवसैनिक बंधू आणि भगिनी, 11 वाजता पनवेल महानगरपालिकेचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. तो मेळावा करून मी उल्हासनगरला उपस्थित झालो बरोबर 4 वाजता दिलेल्या वेळेप्रमाणे. आता इथं आपला हा कार्यकर्ता मेळावा संपन्न होतोय. जसं बोडारेंनी तुम्हाला धन्यवाद दिले जिल्हा प्रमुखांनी, तसं शिवसेनेचा नेता म्हणून मी तुम्हाला मुद्दामून धन्यवाद देणार आहे. कारण या शिवसेनेच्या अतिशय कठीण काळात तुम्ही ठामपणे उभे राहिलात, म्हणून तुम्हाला मनापासून धन्यवाद. हा मेळावा कार्यकर्त्यांचा आहे आणि म्हणून फार मोठं राजकीय भाष्य करणार नाही, करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. दुर्दैवानं आपल्या माती जे सरकार आज आलेलं आहे भाजपच्या नेतृत्वाखाली, त्या सरकारला अजिबात इच्छा नव्हती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची. कारण अखंड महाराष्ट्रातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था या बरखास्त आहेत. या सर्वांवर प्रशासक आहेत आणि म्हणून या सर्वांच्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था, मग ते नगरपंचायत असो, नगर परिषद असो, नगरपालिका असो, महानगरपालिका असो, तालुका पंचायत असो किंवा जिल्हा परिषद असो, या सगळ्या स्वयंसेवी संस्थांवरती प्रशासक आहेत. पर्यायानं या सगळ्या संस्था मुख्यमंत्र्यांच्या ताब्यात आहेत. किंबहुना असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये, त्यांच्या खिशात आहेत. आणि मग या त्यांच्या खिशात असलेली एकही संस्था जाऊ नये म्हणून त्यांना निवडणुका नको होते. कारण निवडणुका घेतल्यानंतर हे चित्र राहणार नाही, बदलेल ना. काय होणार आहे उल्हासनगरमध्ये, काय होणार आहे? मशाल येणार ना, मशाल पेटणार ना. पनवेल आणि उल्हासनगर या 2 महानगरपालिका मी मागून घेतल्या. ही जबाबदारी मी मागून घेतलेली आहे. एक पनवेल आणि उल्हासनगर. पनवेलला माझ्याबरोबर 2 उपनेते आहेत, एक बबनदादा पाटील आणि दुसरे बाळमाने. आणि उल्हासनगरला माझ्याबरोबर 2 उपनेते आहेत सहकारी, गुरुनाथ खोत आणि संजय सावंत. असे महाराष्ट्रात एकूण 28 महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. आणि या सगळ्या 28 महानगरपालिकांची जबाबदारी शिवसेनेच्या पुन्हा ना पुन्हा नेत्यावर दिलेली आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत या निवडणुकांची जी सूचना आहे, नोटिफिकेशन आहे, ते निघणार आहे. आणि मग नोटिफिकेशन निघाल्यापासून 4 महिन्यात या निवडणुका घ्यायच्या आहेत, कारण सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. आणि म्हणून मग ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान निश्चितपणे सगळ्या या महानगरपालिकांच्या निवडणुका होतील. आणि म्हणून आपले पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी हा निर्णय घेतला की जेवढ्या महानगरपालिका आहेत त्या सगळ्या महानगरपालिका पुन्हा ना पुन्हा नेत्याकडे त्याची जबाबदारी द्यायची. आणि मग नेत्यांच्या बरोबर उपनेत्यांच्या बरोबर संपर्क प्रमुख आणि मग आपली जी संघटनात्मक नेमणूक आहे, जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख, ही सगळी आपली चैन आहे, ही आपली साखळी आहे.
उपस्थिती पाहिली आणि बरं वाटलं, मला आनंद झाला. उपस्थिती चांगली आहे. आणि आश्चर्य म्हणजे सर्व भाषिक आहेत ना, सर्व भाषिक. मग या सर्व भाषिकांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात. हा उल्लेख मी अशासाठी केला, विधानसभेच्या निवडणुका आणि लोकसभेच्या निवडणुका होऊन गेल्या. विधानसभा हे विधिमंडळ आहे आणि लोकसभा हे सुद्धा विधिमंडळ आहे. विधानसभेत राज्याचे कायदे आपण तयार करतो आणि लोकसभेत आपण देशाचे कायदे तयार करतो. आणि या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, ज्यांचा उल्लेख केला सुरुवातीला मी, या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था या त्या नगरातल्या जनतेच्या ज्या किमान गरजा आहेत नागरिक म्हणून, त्या पुरवण्याची जबाबदारी ही स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे. आणि म्हणून विधानसभेच्या निवडणुकीचं चित्र वेगळं, लोकसभेच्या निवडणुकीचं चित्र वेगळं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं चित्र वेगळं, महानगरपालिकेच्या निवडणुकीचं चित्र वेगळं. अगदी सोप्या भाषेत तुम्हाला सांगायचं झालं तर महानगरपालिकेचं आणि आपलं नातं किती जवळचं आहे. आपलं म्हणण्यापेक्षा इथल्या या उल्हासनगर महानगरपालिकेच्या क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांचं आणि महानगरपालिकेचं हे नातं किती जवळचं आणि किती महत्वाचं आहे ते कळावं म्हणून तुम्हाला एक उदाहरण देतो. कारण या महानगरामध्ये जन्म झाल्यानंतर जन्माचा दाखला घेतल्याशिवाय आपल्याला राहता येत नाही. घ्यावा लागतो ना, का नाही घ्यावा लागतो? म्हणजे जन्म झाल्यानंतर जन्माचा दाखला घेतल्याखेरीज आपण इथे राहू शकत नाही. आणि मग शेवट झाल्यानंतर, मृत्यू झाल्यानंतर मृत्यूचा दाखला घेतल्याशिवाय स्वर्गात सुद्धा आपल्याला कोणी एंट्री देत नाही. तो विचारतो वर बसलेला, दाखला आणला काय? घ्यावा लागतो ना, का नाही लागत? म्हणजे नगरामध्ये, शहरांमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला जन्माचाही दाखला घ्यावा लागतो आणि मृत्यूचाही. आणि म्हणून मग जन्मापासून मृत्यूपर्यंत नातं आपलं या महानगरपालिकेशी. आणि मग ही महानगरपालिका आपल्या सगळ्या गरजा, आपल्या सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या आपल्याला पुरवत असते. आणि म्हणून महानगरपालिकेमध्ये पक्षीय राजकारणाचा जेवढा विचार केला जातो त्याहीपेक्षा अधिक माझे प्रश्न कोण सोडवणार आहे याला अधिक महत्व आहे. समजा एखादा प्रभाग आहे, आता सध्या प्रभाग पद्धत आलेली आहे आपल्याकडे, सगळीकडे प्रभाग आहेत. मला वाटतं फक्त मुंबईमध्ये नाही आहे, मुंबई वगळता सगळीकडे प्रभाग आहेत. इथे 78 एकंदर वॉर्ड्स आहेत आणि 20 प्रभाग आणि 20 प्रभाग आहेत. बहुसंख्य 4चे आहेत आणि 2 आहेत ते 3चे आहेत. 2 आहेत ते 3चे आहेत. आता हे 4चा प्रभाग असल्यामुळे 2 महिला आहेत कंपल्सरी, 50% महिला आरक्षण. उपस्थिती बघितल्यावर बरं वाटलं, म्हणजे मला उमेदवार मिळतील. आहेत ना उमेदवार तुमच्यात महिला? जरा हात वर करा, कोण कोण उमेदवार आहेत त्या? सगळ्यात उमेदवार. व्हेरी गुड, टाळ्या वाजवा जरा याच्यासाठी. ज्याने हात वर केले त्याच्या टाळ्या वाजवा. करा करा, हात वर करायला काय हरकत नाही. हात वर करायला काय पैसे नाही लागत. हे का सांगितलं मी? हे का सांगितलं की 20 प्रभाग, 40 प्रभाग आहेत तर 20 प्रभाग आहेत, त्याच्यामध्ये 40 महिला उमेदवार आपल्याला हवे. कंपल्सरी 2 महिला आहेत प्रत्येक प्रभागात, 2 म्हणून 40 महिला उमेदवार आपल्याला हवे आहेत. आणि उरलेल्या 38 मध्ये SC, ST, OBC आणि ओपन. बरोबर आहे. परत ओपन मध्ये पण एखादी महिला लढू शकते. कोणी हिंमतबाज असेल तर हात वर करा. आहे ती बघा, ओपन मध्ये लढणारी, तिला टाळ्या वाजवा एकदा. ओपन मध्ये लढायचं आहे म्हणजे आता नगरपालिकेचा कारभार कुणाच्या हातात जाणार आहे? कुणाच्या? मग जबाबदारी कोणाची आहे ना? आणि मग ज्या दिवशी महिला या महानगरपालिकेची जबाबदारी घेईल त्या दिवशी जेवढ्या उत्तम प्रकारे महिला आपलं कुटुंब चालवते त्याच्यापेक्षा उत्तम कुटुंब या उल्हासनगरचं महापालिका चालवतील ना.
आणि म्हणून मग ही निवडणुका या राजकीय भाषणाच्या निवडणुका नाहीये. राजकीय भाषणाच्या या निवडणुका नाहीये. या निवडणुका दैनंदिन आपले जे प्रश्न आहेत सर्वसामान्यांचे त्याच्याशी निगडीत आहे. माझीही राजकीय जीवनाची सुरुवात मुंबई महानगरपालिकेतून नगरसेवक म्हणूनच झाली आहे. मी नगरसेवक आता खासदार झालो आणि खासदाराचा मंत्री झालो. तुमचं देखील लॉटरी एखाद्याची लागेल लागेल ना? का नाही लागेल? का बुडाले लागेल ना. त्यामुळे नगरपालिका हा पाया आहे. नगरपालिका हा पाया आहे. आणि म्हणून मग आपल्याला 40 महिला उमेदवार हव्यात आणि 38 पुरुष उमेदवार हवेत. आपण तयारी करणार आहोत 78 जागांची. करायची की नाही? करायची ना. मी तुमच्या माहितीकरता सांगतोय, उद्धव साहेबांना मी विनंती केली आहे की साहेब या निवडणुका कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत. ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतात, त्या खऱ्या कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत. आणि मग कार्य करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटत असतं मी इतकी सेवा करतोय, मी एवढं चांगलं काम करतोय, मी एवढं समाजासाठी धावतोय, मी रात्रंदिवस प्रयत्न करतोय, तर मला कुठेतरी संधी मिळाली पाहिजे. ही साधारणपणे प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते. आणि म्हणून मी सुचवले उद्धव साहेबांना की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका कार्यकर्त्याला ज्याला इच्छा आहे त्याला लढू द्या. लढायचे ना. आणि म्हणून मग आत्ता आपण जी भूमिका घेतो आहोत, नंतर मग त्याच्यात कदाचित काही आवश्यकतेनुसार बदल होतील, असं नाही की बदल होणार नाही. पण आज आपली तयारी असायला पाहिजे की आम्ही या सगळ्या जागा लढवायला तयार आहोत का? मला 1 तारखेला अहवाल द्यायचा आहे. जिल्हा प्रमुखांना लिहून संपर्क प्रमुखांना सांगणार आहे लेखी घेऊन या. कारण 1 तारखेला ती बैठक सेना भवनवर लावली आहे. आपल्याला अहवाल द्यायचा आहे या संपूर्ण. म्हणजे मी पहिल्या दिवशी निवड झाल्यानंतर पहिली बैठक घेतली आपण सगळ्या पदाधिकाऱ्यांची सेना भवनवर. त्याच्यानंतर तुम्ही जो दौरा केला दोन्ही विभागांमध्ये, पूर्व आणि पश्चिम असंच आहे ना, पूर्व आणि पश्चिम, त्या बैठकांचा आढावा आणि आजचा मेळावा हा सगळा अहवाल 1 तारखेला आपल्याला उद्धव साहेबांना सादर करायचा आहे. तर तो अहवाल जिल्हा प्रमुखांनी तयार करायचा आहे आजच्या मेळाव्यात. आणि म्हणून आजचा निर्णय आपला काय आहे की आम्ही सगळ्या जागा लढवायला तयार आहोत. 78चे 78. आता तसं अहवाल द्यायला हरकत नाही ना. पण आता या निवडणुका आहे. बरं, निवडणुका आपण कशा करता लढणार आहोत? जिंकण्यासाठी, बरोबर ना. निवडणूक उमेदवार का लढतो? जिंकण्यासाठी. मग जिंकण्यासाठी जे करावं लागेल ते आपण करणार आहोत. करावं लागेल ना. आणि मग त्यावेळेला जर कुणी आपल्याला मदतीचा हात पुढे केला, कुणी आपल्या सोबत आले, कुणी आपल्याला मदतीचा हात दिला, तर जो मदतीचा हात पुढे करेल त्याचा मदतीचा हात आपण घेणार. घ्यायचा की नाही? घ्यायचा ना. आणि म्हणून मग निर्णय आपण घेतो सगळ्याच्या सगळ्या लढवायच्या. पण तशी गरज भासली किंवा आजही आपण आघाडीमध्ये आहोत, आजही आपण आघाडीमध्ये आहोत. उद्या समजा पक्षप्रमुखांनी आपला निर्णय घेतला आघाडीत लढवायची, तर जो काही निर्णय होईल तो ते ठरवतील. पण आमची तयारी आहे, आम्ही 78ची 78 जागा लढवू आणि आमचा महापौर या उल्हासनगरमध्ये बसू. आहे ना तयारी? बसवायचं ना. मग कोण किती गेले, कुठे गेले त्याचा विचार करायची गरज नाही. गेले ते नगरसेवक गेले नाही, ते कोण काय त्याचा उल्लेख नाही करत आहे. ते नगरसेवक गेले, पण त्यांना निवडून देणारे सगळेच्या सगळे आपल्या बरोबर आहेत की नाही? का गेलेच? निवडून देणारे आपल्या बरोबर आहेत. त्यामुळे आपल्याला ती चिंता करण्याची अजिबात आवश्यकता नाहीये. ही निवडणूक आपल्याला लढवायची आहे, ही निवडणूक आपल्याला जिंकायची. आणि म्हणून मी एक घोषवाक्य मी पनवेलला दिलंय तेच इथं पण देणार आहे. या 2 माझ्याकडे महानगरपालिका आहे, तिथे मी या 2 घोषवाक्य ठरवतोय. ही 2 घोषवाक्य मी देणार आहे. तिथेही दिले, इथेही देतोय. तुम्हाला मान्य असेल तर स्वीकार करायचा. घोषवाक्य साधं आणि सोपं देतोय. आम्ही लढणार, आम्ही जिंकणार. बरोबर? बरोबर आहे की नाही? आम्ही लढणार, आम्ही लढणार, हे आपलं घोषवाक्य आहे या निवडणुकीत. बरं, हे घोषवाक्य घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे.
मग आता ही पोचवायची जबाबदारी जिल्हा प्रमुख घेतील. कशा पद्धतीने पोचवायचंय? आपल्याला एक छोटासा स्टिकर बनवायचा आहे, दारादारावर लावायला. जमेल? एक स्टिकर बनवायचा. तो स्टिकर आपली निशाणी आहे मशाल. या मशालीचा स्टिकर बनवायचा, दारावर लावण्या एवढा. मोठा स्टिकर नाही, छोटा, दारावर लावण्या एवढा. आणि त्या स्टिकरवर फक्त 3च फोटो राहतील, बाळासाहेब, उद्धवसाहेब आणि आदित्य. इतर कोणाचेही फोटो नाही टाकायचे. आणि मशाल चिन्ह आपलं मोठं असलं पाहिजे. आणि त्याच्या खाली आपलं घोषवाक्य, आम्ही लढणार, आम्ही जिंकणार. जमेल करायला? जमणार ना? किती दिवसाची स्टिकर जातील आपल्याकडनं? एका आठवड्यात. ही एका आठवड्यात स्टिकर तयार होतील. हे मी आता का सांगतोय माहिती आहे का? एकदा निवडणूक जाहीर झाली, नोटिफिकेशन निघालं, निवडणूक लागली की मग आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे जे काही करायचंय ते त्याच्या अगोदर करायचंय. लक्षात आलं की नाही? म्हणून घाई, नाही तर दुसरी घाई करण्याचं कारण नाही. आणि मग हे स्टिकर सगळ्यात पहिल्यांदा इथे बसलेल्याने प्रत्येकाच्या घरावर लागलं पाहिजे. आपल्या प्रत्येकाच्या घरावर आपण लावायचं. लावणार का? तुम्ही तुमच्या घरावर लावलं की शेजारी मागायला येईल आपल्याकडे, माझ्या घरावर पण लावा. येईल की नाही मागायला? आणि म्हणून मग हे स्टिकर, आपल्या स्टिकरला खूप महत्व आहे. बाळासाहेबांचा फोटो जिथे आहे, उद्धव साहेब जिथे, आदित्य जिथे, ठाकरे परिवार आहे, तो फोटो लावताना कार्यकर्त्याला, मतदाराला, नागरिकाला आनंद होतो. त्यांना अभिमान वाटतो. आपल्या घरावर बाळासाहेबांचा फोटो लावताना अभिमान वाटतो. आणि म्हणून मग आपल्याला आता सगळ्यात पहिलं जर कुठलं काम करायचं असेल तो हा स्टिकर बनवायचा आहे. आणि त्याच्यातलं आपलं खाली घोषवाक्य आहे. त्याच्यात काही बदल करायचा असेल, काही सुंदर, चांगलं, सुशोभित करू शकता तुम्ही. पण मला आपलं सहज सुचलं ते मी सांगितलं, आम्ही लढणार, आम्ही जिंकणार. का सांगितलं? तर आता खरोखर लढायचंय. लढायचं ना? ही खऱ्या अर्थानं लढाई आहे. ही ज्या निवडणुका आहेत या खऱ्या अर्थानं लढाई आहे. आणि मग लढाई करताना आपल्याला जसं लढाईत लढतो तसं आपल्याला निवडणुकीत सुद्धा हे निवडणूक लढायची आहे. आणि मग लढायला उतरल्यानंतर जिंकण्याकरताच लढायचं, हे मनात ठेवूनच लढायचंय. आणि मग ते करत असताना आता जर आपण एकंदर उल्हासनगरचा विचार केला तर जसा सुरुवातीला 2 समाजांचा ठळक उल्लेख झाला की काही भाग आहे, मला वाटतं मराठवाडा म्हणतात, मराठवाडी, मराठा सेक्शन आणि दुसरी सिंधी सेक्शन. नाही, पण बहुसंख्येनं उल्हासनगर महापालिकेने, मी माहितीसाठी विचारतोय की जेवढा मराठी मतदार आहे किंबहुना त्याहीपेक्षा जास्त कदाचित सिंधी समाज आहे. आणि त्याच्याबरोबर इतर समाज आहेत. म्हणजे या उल्हासनगरमध्ये सर्व समाजात आहे. आपली ही भूमिका असली पाहिजे की आता सर्व समाज आपल्या बरोबर असला पाहिजे. प्रत्येक समाजानं मशालीवरच मतदान केलं पाहिजे, ही आपली भूमिका असायला पाहिजे. आणि म्हणून आपल्याला सर्वांशी आता संपर्क वाढवायचा. आता तो संपर्क कसा वाढेल? सोशल मीडियावरती आपण संपर्कात येतो, पण सोशल मीडियावरच्या संपर्कानं निवडणुका जिंकता येत नाहीत. बरं, सोशल मीडियावरती किती प्रामाणिक किती अप्रामाणिक हे पण कळणं कठीण. आणि म्हणून प्रत्यक्ष संपर्क, या निवडणुका प्रत्यक्ष संपर्कावर जिंकता येतात. माझं एक उदाहरण तुम्हाला देतो. हे मी का उदाहरण देतोय? 1985 गुरुनाथ खोत माझा सहकारी आहे. आम्ही एकत्र शाखा प्रमुख होतो. मी शाखा प्रमुख झालो, नंतर गुरुनाथ खोत शाखा प्रमुख झाला, माझा सहकारी. 85च्या निवडणुकीमध्ये मी तिकीट मागायला गेलो, उमेदवारी मागायला गेलो, तेव्हा जुनं शिवसेना भवन आपला दगडी गड होता, किल्ला होता, जुनं शिवसेना भवन. आणि त्या शिवसेना भवनच्या 4थ्या माळ्यावर, जिथे साहेब बसायचे पूर्वी, 4थ्या माळ्यावर तिथे सगळे नेते मुलाखत घ्यायला बसले होते. आता मुलाखतीला बसलेत म्हणून प्रत्येक भागातले एक एक विभाग, आपल्याकडे इथे जसे प्रभाग आहेत तसे मुंबईमध्ये विभाग आहेत, त्या विभागातले एक एक विभागातले इच्छुक उमेदवार बोलवत होते. मी पण गेलो इच्छुक उमेदवार म्हणून. मी शाखा प्रमुख होतो, मी गेलो इच्छुक उमेदवार म्हणून. मग मुलाखतीला बोलावलं. मुलाखतीला बोलावलं. सगळे नेते बसले होते. 2-4 प्रमुख नेत्यांची नावं घेतो. म्हणजे एक मनोज जोशी होते, वामनराव महाडिक होते, लीलाधर डाके होते,
सरपोतदार होते, दत्ताजी साळवी, दत्ताजी नलावडे होते. दत्ताजी साळवी या प्रक्रियेत नसायचे, ते फक्त कामगार सेना तिसऱ्या माळ्यावर बसून कामगार सेना बघायचे, ते ह्या ह्याच्यात नव्हते. दत्ताजी नलावडे होते. हे सगळे नेते बसले होते. शरद आचार्य होते, सरपोतदार होते, सुधीर जोशी होते. हे सगळे नेते बसले होते. आणि मुलाखतीला मी गेलो, शाखा प्रमुख होतो. म्हटलं इच्छा आहे आपणही लढूया. मला मनोहर जोशीने एक प्रश्न विचारला की तुम्ही कशासाठी आलात तिथे? म्हटलं सर मी नगरपालिकेची निवडणूक लढवायला आलोय. मग तुमच्या त्या मतदारसंघामध्ये मराठी टक्का किती? म्हटलं माझ्याकडे फक्त 12% मराठी आहेत, 88% मराठी आहेत. मग तर 12% मराठी तुम्ही म्हणताय आणि तुम्ही निवडणूक लढवायला मागताय, तिकीट मागताय, तुम्ही लढणार कसे? मला ते काय ते आवडलं नाही. त्यांचा तो प्रश्न त्यांनी मला विचारला तो थोडं मला खटकला. मी शाखा प्रमुखच होतो. म्हटलं सर माझ्याकडे टक्का नसेल, मराठी टक्के 12% जे सत्य आहे ते मी तुम्हाला सांगितलं, 88% अमराठी आहे. पण मी शाखा प्रमुख म्हणून 100% सेवा केली आहे ना. मी शाखा प्रमुख म्हणून जातपात नाही पाहिली ना. मी शाखेत बसून रात्री 12 वाजेपर्यंत अनेकांचे प्रश्न सोडत, अनेक भानगडी सोडत, अनेक पळून गेलेल्या मुलींना पण उचलून परत आणलेलं आहे, बापाकडे घेऊन दिलेलं आहे. पण तो परिसर माझा जो तुम्हाला कळलं, कधी गेला तर कळेल त्या भागामध्ये कुठली लोक बसलेली काय. म्हटलं पळून गेलेल्या मुली सुद्धा आम्ही रातोरात आणले, ते आई बापाच्या हवाले केलेले आहेत. म्हटलं मी 100% लोकांची सेवा केली आहे, मग तुम्हाला टक्क्याचा काय प्रश्न आहे? त्यानं माझं हे उत्तर थोडंसं खटाकलं. हे मी का सांगतोय माहितीये का? हे तो अनुभव तुम्हाला इथं पण येईल. आणि मग टक्का बिक्का काय बघू नका. जरूर आहे. हे बघा, हे शहर प्रमुख आहेत ना आपल्या बरोबर. कोई दिक्कत आएगी? बिल्कुल नहीं ना. चाहे पंजाबी हो, चाहे सिंधी हो, चाहे मारवाड़ी हो, चाहे गुजराती हो, चाहे किसी भी जाति धर्म का हो, वो वोट देगा, पक्का देगा. बिल्कुल. बघा सांगतायत म्हणजे सगळेच आपल्याला मतदान कर. मला थोडी हिंदी येते, थोडी थोडी. आणि त्याच्यामुळे मी म्हटलं बघ कशासाठी तुम्ही हे टक्का बिक्का मला विचारता. मी 100% लोकांची कामं केली आहेत. मला संधी द्या. माझी इच्छा आहे की मी जी सेवा केली आहे लोकांची त्याची पावती मला जनता देते का ते मला बघायचंय. आणि ती मागण्याचे एकमेव साधन म्हणजे निवडणूक. जर सेवेची पावती मागायची असेल तर कुठलं साधन आहे? म्हटलं एकमेव साधन म्हणजे निवडणूक आणि ती नगरपालिका आहे, मला तिकीट द्या. त्यांना ते पटलं नाही. म्हणाले नाही नाही तुम्हाला नाही देता येणार. एक अ ब क ड असे 4 वर्ग काढले होते. म्हणाले याचं नाव ड वर्गात टाका. जे कोणी लिहित होते म्हणाले याचं नाव ड वर्गात टाका, माझं नाव ड वर्गात टाका. मी सेना भवनातून खाली उतरलो. माझ्यानंतर आणखीन एक झाला, मग दुसरा आला, मग तिसरा आला, मग चौथा आला. असे 4 लोक माझ्या पाठोपाठ आले, लगेच पाठोपाठ 2-2 मिनिटांनी. म्हटलं काय झालं रे एवढं? तुला काय विचारलं? म्हटलं मला विचारलं टक्का किती. आम्हाला पण तेच विचारलं. मग तुम्हाला काय द्यायचं? नाही तुम्ही ड वर्गात खाली जा. मग खाली आल्यावर त्या सगळ्यांचा मी नेता झालो. ते जे उरलेले 4 होते त्यांचा मी नेता झालो. नावं घेतली तर गुरुनाथ खोतला माहिती आहे. एक भाई मोरे, वसंत मोरे, दुसरा मारुती खेडसकर, तिसरा विश्वनाथ पांचाळ, चौथा, आणि 5वा शितल्या कुशाळकर. म्हणजे हा सगळ्यांना ओळखतो. हे सगळे शाखा प्रमुख होते. शाखा प्रमुख असल्यामुळे हा सगळ्यांना ओळखतो. बाकीच्यांना कदाचित तुम्हाला नावं कळणार नाही. तर मी या चौघांचा नेता झालो. म्हटलं मी तुमचा नेता होतो, काय काळजी करू नका. दुसऱ्या दिवशी उठलो आणि मातोश्रीवर गेलो. तेव्हा मातोश्री जुनी मातोश्री होती. जुनं घर होतं साहेबांचा, जुना बंगला, छोटा ग्राउंड प्लस 1चा. तिथे गेलो तर महासाहेब त्यांनी बघितलं. म्हणाले अरे गीते तुम्ही का आला तिकडे? मासाहेब तिकीट मागायला गेलो होतो सेना भवनामध्ये, पण ते काय मला उमेदवारी दिली नाही आणि म्हणून मी साहेबांना भेटायला आलो. काय झालं? ते म्हटलं मला साहेबांना भेट मिळालं तर बरे होईल. मग कोण तुम्ही एकटेच आहात? म्हटलं नाही अजून 4 जण आहेत माझ्याबरोबर, 4 शाखा प्रमुख आहेत. म्हटलं मी त्या 4 शाखा प्रमुखांना घेऊन आलो. म्हणून थांबा थांबा जाऊ नका. मग साहेबांनी जाऊन बाळासाहेबांना मी सांगितलं की तिथे आलेले आहेत त्यांच्यावर आणखी 4 शाखा प्रमुख आहेत. माझा संपर्क खूप जवळचा होता. तुम्हाला कल्पना आहे किती जवळचा संबंध होता तो. त्याच्यामुळे म्हणा थांबा मी साहेबांना पाठवते. साहेब आले, मी भेटलो. म्हणजे काय रे मला ते गीते नाही म्हणायचे. काय रे आलं? काय झालं? का आलं?
म्हटलं साहेब मी निवडणुकीला तिकीट मागायला गेलो होतो, उमेदवारी मागायला गेलो होतो. मग काय झालं? म्हटलं मला दिली नाही कोणी उमेदवारी. का नाही दिली? म्हटलं मला सरांनी विचारलं की तुझ्याकडे टक्का किती आहे? तर म्हटलं माझ्याकडे फक्त 12% मराठी आहे. बस एवढंच कारण झालं? ह्याच्यापेक्षा दुसरं काय तू बोलला नाहीस? आता म्हटलं खरं बोलायला पाहिजे. आता साहेबांसमोर अर्ध सत्य बोलून कसं चालेल? तर म्हटलं आता आपल्याला साहेबांना खरं सांगायला लागेल. तू मला खरं सांग, तू काय बोलला ते, का तुझ्यावर चिडले? म्हटलं त्या मी सांगतो तुम्हाला मी काय बोललो ते. मी म्हटलं त्यांना सर, दादर, परळ, लालबाग, नायगाव, गिरगाव 100% मराठी मतदार असलेल्या भागात सुद्धा आपला उमेदवार हरवतो. मग मला टक्का का विचारता? म्हटलं 100% मराठी तिथे सुद्धा आपण हरतो ना, मग मला काय विचारता? तू एवढंच बोललास? नाही म्हटलं मी हे सरांना बोललो. हा बरोबर आहे, तेव्हा तुला खाली हक्काला ठीक आहे चल, काय हरकत नाही. लगेच सरपोतदार तेव्हा जवळच राहायचे, शेजारी राहायचे. आता सरपोतदार हयात नाही, बाजूच्याच कॉलनीमध्ये बिल्डिंगमध्ये राहायचे सरपोतदार. या सरपोतदारांना बोलवून घेतलं, जा या 5 जणांना एबी फॉर्म द्या. आम्हाला 5 जणांना एबी फॉर्म दिला. या 5पैकी 3 जण आम्ही जिंकलो. आणि मग निकाल लागल्यानंतर मला मनोजशी म्हणतात, अरे जिथे तुझं ऐकलं असतं तर अजून 20-25 नगरसेवक निवडून आले असते. तेव्हा 85 नगरसेवक जिंकले होते आपण. म्हणजे नगरपालिकेला इतर भाषिक सुद्धा, अमराठी सुद्धा मतदान करतात. कारण जेवढ्या विश्वासानं शिवसेनेच्या शाखेतून प्रश्न सुटतो किंवा शिवसेना शाखेत न्याय मिळतो, तो न्याय दुसऱ्या कुठल्याही राजकीय पक्षाकडून मिळत नाही. अगदी कौटुंबिक वादविवाद सुद्धा शाखेत सोडवले जातात. बरोबर आहे की नाही? कौटुंबिक वादविवाद सुद्धा शाखेत सोडवले जातात. आणि म्हणून मग विधानसभेच्या निवडणुका आणि लोकसभेच्या निवडणुका ते वेगळे चित्र आहे. नगरपालिका, महानगरपालिका हे आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या संस्था, आणि म्हणून प्रत्येकाला वाटत असतं की कुणीतरी माझा प्रश्न सोडवणारा, माझं ऐकणारा, किमान मला भेटणारा नगरसेवक द्यावा. भेटणं सुद्धा कठीण असतं ना. एखादा सगळे 100% कामं होतात असं नाही, पण किमान भेटणारा नगरसेवक असावा. आणि म्हणून मग या निवडणुकीत जेवढा पक्ष महत्वाचा आहे, किंबहुना त्याहीपेक्षा जास्त उमेदवार महत्वाचा. जेवढ्या निवडणुका खाली खाली येतात, लहान होत जातात, तेवढं उमेदवाराचं महत्व वाढायला. उमेदवार तेवढा महत्वाचा आहे. आणि म्हणून मग आता मी आज आलोय ते एवढ्यासाठी ही सूचना करालोय की सगळेच उमेदवार आपल्याकडे जे जे इच्छुक असतील त्या सगळ्या इच्छुकांची नावं घेऊन ठेवा. हरकत नाही, ज्याला ज्याला इच्छा लढवायची आपण घेऊ, ज्यांना ज्यांना संधी देता येईल त्यांना नक्की आपण संधी देऊ. परंतु आपली तयारी असायला पाहिजे. ज्या दिवशी आपण 78च्या 78 लढवायचा विचार करू, तेव्हा इतर कोणीतरी आपली दखल घेते. आणि म्हणून मग आघाडी झाली ठीक आहे, नाही झाली ठीक आहे, आमची तयारी, आम्ही लढायला तयार आहोत. ही भूमिका आपल्याला या निवडणुकीत घ्यावीच लागेल. घ्यायची ना? घेतली. बघा, जिल्हा प्रमुखांनी सांगितले, घेतली की आपल्याला या लढवायचे. म्हणजे आपल्याला कुणाला नाकारायचं नाही. पण या निवडणुका लढत असताना आपल्याला जिंकायचे आहेत. आणि मग जिंकण्याची गणितं सुद्धा आपल्याला मांडावी लागते ना. कारण जर नाही मांडली तर आपण जिंकणार नाही. आणि म्हणून मग जे काय करावं लागेल ते आपण निश्चितपणे, खरं म्हणजे या निवडणुकीचं मी तरी या मताचा आहे की या निवडणुका स्थानिकांवरच सोपवल्या पाहिजे. मी नेता म्हणून मी या मताचा आहे की या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे अधिकार त्यांनाच दिले पाहिजे. आणि ज्या दिवशी आपण हे अधिकार स्थानिक लोकांना देऊ ना, तुम्हाला 100% निकाल हे स्थानिक लोक दिल्याशिवाय राहणार नाहीत, हा माझा विश्वास आहे. 100% हा, आपण सहकार्य करू, आपण मार्गदर्शन करू, आपण सहकार्य करू, मार्गदर्शन करू, परंतु अधिकार आपण देऊ. मग तुम्ही ठरवा, तुम्हीच बसा, तुम्हीच निर्णय घ्या. आणि म्हणून ही निवडणूक आपल्या दृष्टीनं, उल्हासनगर वासियांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची निवडणूक आहे. आणि आता आपण तो निर्णय घेतलाय की ही निवडणूक आपल्याला लढवायची आहे. आम्ही लढणार, आम्ही जिंकणार. झाला ना निर्धार? का बदल आहे त्याच्यामध्ये? आणि त्यामुळे ही निवडणूक आपल्याला लढवायची आहे, आपल्याला जिंकायची आहे.
आजच्या घडीला जे आपले 25 नगरसेवक होते त्यातले मला वाटतं फक्त 4 राहिले आपल्याकडे, बाकी 21 गेले. जाऊ द्या, असं म्हणतात ना, झालं गेलं, नाही नाही झालं गेलं गटाराला मिळालं. गंगा कशाला अपवित्र करायची? हा हा मग गंगा कशाला अपवित्र करायची? झालं गेलं गटाराला मिळालं. आपल्याला त्याच्याशी काय घेणं देणं नाहीये, पण आपली जबाबदारी वाढते ना. आणि म्हणून मग ही जबाबदारी कोणी स्वीकारायची आहे? कार्यकर्त्यांनी स्वीकारायची आहे. पुरुष असो, महिला असो, युवा असो, शिवसेना असो, महिला आघाडी असो किंवा युवा सेना असो, ही जबाबदारी कार्यकर्त्यांनी स्वीकारायची आहे. उमेदवारी देताना सुद्धा आपण सर्व भाषिकांना सामावून घ्यावं. माझी एक सूचना राहील की उमेदवारी देताना सुद्धा आपण, कारण उल्हासनगर हा तसाच भाग आहे, आपण सर्व भाषिकांना सामावून घ्यावं. जमेल ना आपल्याला? आहेत की नाही आपल्याकडे? आपण सर्व भाषिकांना सामावून घ्यावं. कुठलाही भेद फरक आपण ठेवू नये, कारण स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आपण लढतो. प्रश्न इथल्या स्थानिक जनतेचा, या नागरिकांचा आहे. आणि मग इथल्या नागरिकाला न्याय देणारा जो कोणी असेल, तो कुठल्याही जाती धर्माचा असो, तो जर चांगला असेल तर त्याला आपण ती संधी दिली पाहिजे. आणि म्हणून सर्व भाषिकांचा समावेश या उमेदवारांमध्ये व्हावा अशी माझी अपेक्षा आहे. बरोबर आहे की नाही? तरच आपल्याला मतही मिळणार आहेत. ज्या दिवशी आपण हे चित्र उभं करू त्या दिवशी नक्की आपल्याला मतही त्याप्रमाणे मिळतील. आता फक्त एक किस्सा सांगतो आणि मी थांबतो, मोठं भाषण नाही करत. दुसरा कुठला मुद्दा असेल तर मला सुचवा, एखादा विशेष तुम्हाला काय घे, इथला एखादा प्रश्न आहे का? खरं म्हणजे उल्हासनगरशी निगडीत जे जे प्रश्न असतील त्या संदर्भातले जर काही मोर्चे आंदोलन असतील ती आत्ताच घ्या. तुमचा मोठा झाला, अतिशय सुंदर झाला, दणदणीत झाला, बरोबर ना? कारण का हीच वेळ आहे. म्हणजे एक एक प्रश्न हातात घेऊन, जनतेचा एक एक प्रश्न हातात घेऊन आपण त्याच्याकरता रस्त्यावर उतरतो, हे चित्र गेलं पाहिजे. ठीक आहे, हे जर बदलायचं असेल, हे का घडतंय, हे का घडतंय? आज प्रशासक आहे, आज लोकप्रतिनिधी नाहीत. आहेत का लोकप्रतिनिधी? आज प्रशासक आहे, म्हणून हे घडतंय. हे जर आपल्याला बंद करायचं असेल तर ही स्थानिक स्वराज्य संस्था लोकप्रतिनिधींच्याच हाती गेली पाहिजे आणि ती आपल्या हाती आली पाहिजे. हा प्रयत्न करा. हे आपोआप थांबेल. हे काही आपल्याकडेच घडतंय अशातला भाग नाहीये, हे आपोआप थांबेल. आणि म्हणून मग आता पुढे जशाशा निवडणुका यायला लागतील, जाहीर होतील, त्यानंतर मग आपण निवडणुकीच्या दृष्टीनं सभा आपल्या प्रचाराच्या होतील. त्या वेळेला जे जे आवश्यक नेते असतील ते नेते बोलवून ज्या काही सभा घ्यायच्या असतील त्या आपण घेऊ. निश्चितपणे आपण तो संपूर्ण प्रचार करू. पण आज तुम्हाला मी एक धन्यवाद देणार आहे सगळ्यांना मनापासून, की या कठीण काळामध्ये तुम्ही अतिशय खंबीरपणे उद्धव साहेबांच्या पाठीशी उभे राहिलात. आणि म्हणून तुम्हाला जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे थोडे आहेत. एक निर्णय आपल्याला द्यायचा आहे. बघा, मी ही जबाबदारी घेतली आहे, मी ही जबाबदारी मागून घेतली आहे उल्हासनगरची. 78 पैकी किती जागा आपण जिंकणार? किती जिंकणार सांगा मला. 78 पैकी किती जिंकणार आपण? सगळ्याच्या सगळ्या, म्हणजे कोणाला शिल्लक ठेवायची नाही, सगळ्यांना उपाशी आणि आपण तुपाशी. आनंद आहे. पण या ईर्ष्येनं आत्तापासून आपल्याला उतरावंच लागेल. ईर्ष्या खूप चांगली आहे, मला आवडली, मला ही ईर्ष्या आवडली. पण ही ईर्ष्या या सभेपुरती नको आहे, या सभागृहापुरती नको आहे. ही ईर्ष्या आपल्याला शेवटच्या दिवसापर्यंत, निवडणूक होईपर्यंत टिकवायची आहे. अशक्य काही नाही. हे बघा, सरकारच्या बद्दल प्रचंड असंतोष जनतेच्या मनात आहे, प्रचंड असंतोष आहे. आता कुणीही या सरकारबद्दल चांगलं बोलत नाही. फक्त जे लाभार्थी आहेत ना, जे लाभार्थी आहेत ते लाभार्थीच फक्त चांगलं बोलतात, पण जे लाभार्थी नाही तो कुणीही चांगलं बोलत नाही. प्रचंड असंतोष आहे, प्रचंड नाराजी या सरकारबद्दल. आणि सगळ्यात मोठी नाराजी भारतीय जनता पक्षाबद्दल, कारण या पक्षानं महाराष्ट्राच्या सभ्यतेला कलंक लावलं. अखंड हिंदुस्थानामध्ये सुसंस्कृत राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख होती.
आज राहिली आहे का ती? आज ती ओळख राहिलेली नाही. आणि त्यामुळे आपल्या सभ्यतेला जर कलंक कोणी लावला असेल तर तो भारतीय जनता पक्षाने लावला, केवळ सत्तेसाठी. आणि म्हणून त्याचे दुष्परिणाम आज सर्वसामान्य जनतेला भोगावे लागत आहेत. आता तुमचा नुकताच झालेला तो अपघात बघा ना, दिवा अपघात रेल्वेचा. हा, कारण काही नाही, लक्षात आलं काय? पण माणसाचं जगणं हे कवडी मोलाचं झालं. म्हणजे माणसाची किंमत कवडी मोलाची झालेली आहे. तुम्ही तुमच्या नशिबावर घराच्या बाहेर पडा, दिवसभर मेहनत करा, आयुष्य शिल्लक असलं तर घरी या, असंच आहे ना. ही परिस्थिती आहे. कोण सुरक्षित आहे? आज या राज्यामध्ये कोणीही सुरक्षित नाही, कोणी नाही सुरक्षित, सगळे असुरक्षित आहेत. आणि म्हणून मग आपली जबाबदारी आहे, ही जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे, ही जबाबदारी पदाधिकाऱ्यांची आहे. आज मोठ्या संख्येने तुम्ही सगळे पदाधिकारी इथं उपस्थित राहिलात म्हणून तुम्हाला धन्यवाद देतोय. बाकी राजकीय भाषण करायला, इतर कुठले काय मार्गदर्शन करायला मी जरूर येईन, त्यावेळेला इतर विषय मी अवश्य घेईन. आज कुठलेही राजकीय विषय घेत नाही, त्याची आवश्यकता नाही आहे. पण ही जबाबदारी आपण स्वीकारायची आहे. स्वीकारली का सगळ्यांनी? सगळ्यांनी हात वर करा, दोन्ही हात वर करा. जरा मीडियाला सांगतोय दोन्ही हात वर करा. जरा हा फोटो जाऊ दे, माझा फोटो नाही गेला तरी चालेल. हा, सगळ्यांनी हात वर करा. हा, जरा बरोबर घ्या, व्यवस्थित घ्या, व्यवस्थित व्यवस्थित घ्या, व्यवस्थित घ्या, व्यवस्थित घ्या, व्यवस्थित व्यवस्थित जरा बरोबर घेऊ द्या, बरोबर घेऊ द्या. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. जरा घोषणा द्या जोरदार. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.